हॅलो नमस्ते, मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझी रोजची आजची सगळी कामं आवरलेली आहेत आणि टिफिन वगैरे पूर्ण झाले, म्हणजे सगळं झालेलं आहे. जेवण पण करून घेतलं कारण गोळ्या वगैरे खायच्या होत्या सकाळच्या. तर आता विचार करते मी डीप फ्रीज क्लीन करून घ्यावं पूर्ण, कारण खूप घाण झालेलं होतं. खूप दिवसापासून मी क्लीन केलंच नव्हतं. तर ते म्हणलं मी कसं म्हणजे क्लीन करते, कसं ऑर्गनाइज करते फ्रीज किंवा ठेवते, तर ते तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि उशीर पण होतोय, त्यामुळे पटकन मी आता सगळं क्लीन करून घेते. फ्रीजचा वरचा भाग आणि हे जे साहित्य आहे ते मी अगोदर काढून घेते. शक्यतो फ्रीजवरती काही ठेवू नये असं म्हणतात, पण ठेवलं जातंच. तर आता अगोदर मी हे साहित्य सगळं काढून घेते. तर आता मी वरचं सगळं काढून घेतलंय. आता फ्रीजच्या मध्ये जे जे काही सामान आहे ते म्हणजे जे उपयोगाचं आहे ते ठेवले, ते काढून ठेवते बाजूला आणि नंतर सगळं तुम्हाला क्लीन करून दाखवते. नंतर मी अगोदर फ्रीजचं जे स्विच ऑफ करून घेतले बटन, पिन पण काढून घेतली आणि सगळे एक-एक वस्तू मी साहित्य सगळं काढायला घेतले. खूप घाण झालेलं होतं. कोथिंबीर, कढीपत्ता जे आणलेला असतो आपण तसंच म्हणजे मी कॅरी बॅगमध्ये ठेवते, पण तरी ते घाण होतंच घेताना वगैरे. आणि पावसाळ्यामध्ये खोबरे असतात, परत मसाले आपले, हळदीमध्ये तर मध्ये-मध्ये पावसाळ्यामध्ये आळ्या होऊ लागल्या. त्यामुळे मी मध्येच ठेवून दिलं. लोणच्याच्या भरण्या, लिंबाचं लोणचं होतं, आंब्याचं मी आत्ताच घातले त्यामुळे मी वरीच ठेवून देते. लिंबाचं होतं त्यामुळे मी ते फ्रीजमध्येच ठेवलं होतं. आणि खालचं जे आपण ते भाजीपाला ठेवतो त्याच्यामध्ये मिरच्या होत्या फक्त, त्यामुळे ते काही काढलं ते पण म्हणजे काढून बाजूला ठेवते आणि सगळं अगोदर स्वच्छ करून घेते. पण नंतर सगळ्या बॉटल्स, रॅक वगैरे सगळ्या घासून घ्यायचे होतं. आणि तुपाची एक बॉटल होती ती पण मध्येच ठेवली होती, कारण खूप नवीन आणलेलं होतं आणि ती खूप दिवसाची होती, मग खराब होईल त्यामुळे मी मध्येच ठेवून दिलेली होती. तर आता एक-एक करून मी सगळे अगोदर काढून घेते. नंतर मी एक ब्रश घेऊन ते पूर्ण जे काठाचं आहे, खूप काळं झालेलं होतं तिथं. तर ब्रश घेऊन एक लिंबाचा रस घेणार आहे थोडा आणि ते ब्रशने पूर्ण घासून काढते. तर सगळे बॉटल्स, रॅक वगैरे मी काढून घेते अगोदर. आणि उन्हाळ्यामध्येच फ्रीजचं जास्त काम लागतं, कारण आपण पाणी फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे मग प्रत्येक वेळेस काढावं लागतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्येच घाण होतं आणि अख्खा उन्हाळा गेला मी कधी स्वच्छ केलेलं नव्हतं. त्यामुळे आज योग आला, करावं म्हणलं आणि वेळ पण होता, सगळं काम लवकर आवरलेलं होतं. आणि ते ह्याचं जे बटन आहे ते मध्ये काय म्हणतात ते आईस जे बनतं, आईस बनतं तिथं पूर्ण असं बर्फ सगळं बनून बसलेला होता. मग अगोदर ते बटन बंद करून घेतलेले वरचं पण, जेणेकरून ते पाणी सगळं वितळून खाली येईल. पण तरी पण फ्रीजचा बर्फाचा पूर्ण असं एक हे बनलेला होता तसंच, त्यामुळे नंतर मी ते काढून घेतले. अगोदर ब्रशनं मी ते घासून घेते बाहेरचं जे आहे ते, कारण त्या साईडला खूप काळं झालेलं होतं. आणि मला खूप म्हणजे येईल ते नातेवाईक असो किंवा कोणी माझ्या मैत्रिणी असो, त्या म्हणतात तर तुझं म्हणजे रॅक हे राहिले, फ्रीजचं ते खालचं स्टँड जे आहे ते घ्यायचं राहिलं माझं. आणि त्या म्हणतात की फ्रीजसोबतच देतात, पण मला ॲक्च्युली दिलं नाही फ्रीजसोबत आणि आम्ही पण म्हणजे मागितलं नाही त्यांना. तर तात्पुरतं मी तसं ते फ्रीजचं देतं त्याच्यावरच ठेवले. पण आता बघू कधी तर मार्केटमध्ये गेल्यानंतर मी ते स्टँड पण घेऊन येणार आहे. तर अशा पद्धतीने मी खाली ते पूर्ण डीप क्लीन करून घेतले आणि नंतर एक ओला कपडा घेतला आणि सगळं पूर्ण रॅक जे आहे ते पुसून घेते मी. आणि गूळ ठेवल्यामुळं जास्त घाण झालेलं होतं मध्ये. गुळाच्या छोट्या-छोट्या 2 ढेपी होत्या, पण ते काय झालं मध्ये बर्फ साचल्यामुळे ते बर्फाचं हळूहळू पाणी खाली येत गेलं आणि ते गूळ जो आहे तो वितळला गेला आणि ते सगळं फ्रीजला लागलं गेले. पण मी आता ते सगळं क्लीन करून घेतले आणि आता मी दुसरा गूळ आहे तो एक ठेवणार आहे आणि तो बाकीचा जे वितळलेला आहे तो मी टाकूनच देणार आहे.
तर तुम्ही बघू शकता बर्फ कसं साठलेलं आहे मध्ये. आता मी ते सगळं काढून घेतलं बर्फाचं आणि परत एक कोरडा कपडा, आधी ओल्या कपड्यानं पूर्ण ते काढून घेतलं गुळाचं वगैरे आणि नंतर एक कोरडा कपडा, सुती कपडा घेतला आणि सगळं आता ते स्वच्छ मी पुसून घेते कोरड्या कपड्याने. आणि हे बॉटल्स रॅक ते मधलं हे जे असतं ते सगळं काढून आता मी घासून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता फ्रीज पूर्ण क्लीन झालेला आहे. आता वाळते तोपर्यंत मी उघडच ठेवते. आणि इकडे सगळे बॉटल्स रॅक जे आहे ते सगळं मी घासून घेतले पूर्ण आणि त्याला पुसून थोडं ओल्या म्हणजे कोरड्या कपड्याने पुसून ते लावून. आता सगळं रॅक्स, बॉटल रॅक्स वगैरे सगळे लावून झालेले आहेत. खालच्या ह्याच्यामध्ये मिरच्या होत्या त्यामुळे मी काही ते काढले नाही आता. तर तुम्ही बघू शकता डीप क्लीन केलेली आहे मी आता यामध्ये जे साहित्य चांगलं आहे ते ठेवून देते, जे कामाचं नाही ते नाही. दूध तर आधी ठेवून देते आणि दूध तेवढं ठेवून दिले